आणि हांगसर जर आमच्या शिवोलच्या लोकांक दीप प्रज्वलन, तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे, वाईटातून चांगल्या अवघे एक 25 ते 30 भक्त मेळून हांगा स्वामीची ल्हान प्रतिमा लायल्ली आनी 2008 जेन्ना हांव शिर्डीक गेल्लो आनी शिर्डीकसून दर्शन जाल्या नंतर हांव घरा येवपाचो आमी सगळे विचार जाल्लो. आमच्या वांगडच्यांनीच म्हाका सांगलें की आमी अक्कलकोट स्वामीक वचोया. हांवें म्हटलें हांव केन्नाच अक्कलकोट स्वामीक पावूंक ना. जाल्यार सगळ्यांनी विचार केलो चल या म्हणून. या जाल्यार आमी स्वामी समर्थाच्या दर्शनाक गेले, शिर्डीकसून अक्कलकोट गेले. आनी म्हाका थंय गेल्या नंतर इतलें बरें दिसलें त्या देवळांत, कारण एक खेडे गांवांत स्वामी समर्थ प्रगट जाल्लो आसा आनी वेवस्थीत दर्शन, महाप्रसादाचो लाभ घेतलो. हांवें थोडेशे थंयसर जमता तितली एक देणगी दिली म्हाज्या थंयसर देवळान. ती देणगी दिना नंतर तेंच्यांनी म्हाका एक ल्हानसो फोटो दिलो. फोटो अशें म्हाका दिसता जायते स्वामी समर्थांच्या रूपान फोटो आसा, तुमकां तर सगळ्यांक खबर आसतली. तितून एक फोटो असो आसा की स्वामीच्या फुडें आमी तो जो ब्लॅक एंड व्हायट एक फोटो आसा तो फोटो म्हाका दिलो. आनी तो फोटो ओरिजिनल फोटो, जो स्वामीचो ओरिजिनल फोटो म्हणटात तेच्या फाटल्यान सगळे तेचे भक्त चोळाप्पा बाळाप्पा हे सगळे जाण आसा पळय, तो फोटो म्हाका तेंच्यांनी थंयसर भेट म्हणून दिली. आनी हांवें तो फोटो घेवन बॅगान घातलो म्हाज्या आनी हांव घरा येयलो. घरा येवन म्हाका सदां उठून स्वामींचेच विचार, स्वामींचेच स्वप्नान सुद्दां म्हाज्या स्वामी येयलो. त्या नंतर म्हाका एक अशें दिसलें की स्वामी समर्थाचो मठ शिवोले कित्याक जावचो न्हू. जाल्यार हांवें म्हाजे सगळे मित्र जितले आसले तितल्या मित्रांक सगळ्यांक फोन केलो आनी पुला कडेन हांगा म्हटलें मातशें यात. आनी कित्याक येयात आनी कितें तें कांयच सांगलें ना. आनी जेन्ना तो फोटो आमी फाटल्यान थंय लायलो, तुमी पळयतले हांगा भरपूर झाडां वाडलेलीं, उदक भरतालें, लोक कचरो जो आसा गार्बेज ती हांगा हाडून उडयतालीं. आनी ती आमी सगळी साफ करून ते दिसा थंय फोटो लावन तो फातर थोडे दवरले आनी एक मुंडो लायलो आनी तेचेर फोटो लायलो. त्या नंतर एका बऱ्या व्हडल्या ऑफिसरान सुद्दां म्हाका फोन येयलो तुवें कितें केलां तें. हांवें म्हटलें सायब हांवें करूंक ना, हें सगळ्या जाणांनी भक्तांनी मेळोन केल्लें आसा. जाल्यार म्हाका म्हणलें तुका तें काडचें पडटलें. हांवें म्हटलें हांव काडूंक शकना, तुमी काडात, तुमकां जमता तुमी काडात. पण हांव तुमकां अक्षरशा सांगता की त्याच सायबाच्या स्वप्नान एक 4 दिसांनी स्वामी समर्थ गेलो. तेणी आपली खुद्द येवन म्हाका सांगलेलें आसा हांगा. आनी ताका माडा येदो स्वामी समर्थ दिसलो. आनी तेणी जो विचार दवरलो हांगा स्वामीची प्रतिमा जी फोटो लायिल्ली ते काडपाचो जो विचार केल्लो ते तेणी तेंच्यांनी ड्रॉप केलो. जे एक आनी मागीर येवन म्हाकाच हांगा मेळ्ळो. म्हाका म्हणूंक लागलो की तुमी जें कितें करता तें आमकां सांगून करात. पूण हळू हाका आयज 12 वर्सां जालीं आनी 12 वर्सान म्हाका इतलो हांगा एक अनुभव येयल्लो आसा ह्या मठाक. हांगा जायते जाणांनी सांगलें की मठान जी शिस्त आसा वेवस्थीत आसा, महाप्रसादाची शिस्त वेवस्थीत आसा. आरती मंडळ, जे आरती मंडळ अशें आसा की आमच्या घराण्यान एक आमकां एक आशिर्वादूच दिलो आमच्या जाणट्यांनी. म्हाजे भाव सुद्दां हांगा बसलेले आसा. आमकां आतां सुद्दां म्हाका कोणी उल्लेख केलो थंयसर की तेचोच मित्र सकाळ येयलो की तुमकां देवान सगळ्यांक आवाज बरो दिला. आनी खरें तर आमी त्या वक्तार कोणूच शिकले ना, म्हणजे भजन क्षेत्रान कोणीच गेले ना, लक्ष दिलें ना शिकपाचें. पूण देवान आमकां आवाज जो दिल्लो त्या आवाजाची तोखणाय शिर्डी ते गोंय कर्नाटका पर्यंत जाली. कारण म्हाज्या सारकिलो जे कांयच शिक्षण घेवंक नासलें, हांवें अनुभवूच नासलो म्हाका भजन क्षेत्रांतलो, ते हांवें म्हाका दिसता गोंयान जवळ जवळ 250 ते 250 प्रोग्राम आख्खे सबंद गोंयान आमी आरती केल्यो. आनी सदांच आमच्या गांवांत तो एक उत्सव चलतालो साईबाबाचो. त्या उत्सवाक हांव थंयसर 30-31 वर्सां जालीं उत्सव चालू आसा.
आनी त्या उत्सवाक हांव तेन्ना आरती म्हणप तेन्ना हांव जवळ जवळ 17-18 वर्साचो. आरती म्हणप आनी देवा कडेन साई बाबा कडेन सदांच मागप की म्हाका गावपाची खूब इच्छा आसा, तुज्या पांया कडेन केन्ना तरी म्हाका गावपाक संदी दितलो. आनी ती संदी साईबाबान म्हाका शिर्डीक हांवें 2दा घाली. अक्कलकोटा जे नायडूगेर म्हणटा ती कर्नाटकांत, तिंगेर सुद्दां आमकां संदी आरती गावपाची मेळ्ळी. अशे मठाची स्तुती आमचे सबंद गोंयभर लोकांनी केल्या आरती मंडळाच्यो. आनी हालींच लॉकडावनान आमी सदीत म्हाजो फ्रेंड मित्र जयेश आनी हांव सदीत हांगा मठान दोगूच येवन पयलीं बसप. सांजच्या टायमार येयले, बसले, हळू हळू 1 जाण 2 जाण 3 जाण अशे 40-50 मेंबर आमी हांगा बसतालीं. डेली सांजचे लॉकडावनाक कांय कोणाक काम ना कांय ना, डेली बसप हांगा. आनी त्या हितून म्हाजो एक विचार आसलो, 3-4 वर्सां पयलीं हांव विचार करतालो की एक संघटना तयार करतलो आनी ती बी समर्थाच्या नांवाचेरूच करतलो. समर्थाचो नांव म्हणजे समर्थ आनी तेचेर फुडें एक न लायली आनी हेचो समर्थन म्हणजे एक सपोर्ट. आनी हो सपोर्ट आमी म्हटले सबंद जे पळय कोण खरेच गरीब लोक आसा, जे निडी लोक आसा, गरीब जे काय कोणाक आदार कोणाचो ना, जेन्ना हांवें सगळें हेंच्या वांगडा डिस्कस केलें की म्हाज्या मनान म्हटलें अशें एक विचार आसा की लोकांक पर्यंत आमी काम करचें. जे बाबडे कोणाक आदार ना, कोणाक खरेंच तांदळाची गरज आसा, ग्रोसरी आयटम वखदाची गरज आसा, रक्ताची गरज आसा, अशें म्हटलें आमी करया. तेन्ना म्हाजे मित्र प्रेमानंद नारोलकर हे अध्यक्ष हे संस्थेचे आनी सगळे येदूभाई इतर जे सगळे सदस्य आसा हेंचे कडेन प्रस्ताव मांडना कडेन ते म्हणलें करया जाल्यार आमी 3.5 म्हयने जाले अशें काम केलें. 20-25 अशे खूब बड्यो एके कडेन बांदल्यो जाल्यार त्या बऱ्याक कोणूच म्हणूं शकना. तशेंच आमच्या संघटनेचें आसा. आयज जे हांगा सगळे मेंबर आमचे पदाधिकारी संघटनेचे बसलेले आसात, हे सगळे आमी बारीक बारीक बोडयो एक्चुअली, पण आमी आज एके कडेन आमी भरो जाला. पूण हो भरो बांदपी कोण? ही दोरी म्हणटा पळय, सगळ्यान दोरी म्हणजे जसो आमचेर प्रेम आसा तेचो आदेश आमी मानता, असो दोरी म्हणजे आमचो निलेश वेर्णेकार. गिव हिम अ बीग हँड. आमकां एके कडेन अशें बांदून धरलें की आमी हे संघटनेन एका डायरेक्शनान वचपाक लागले. आनी आयज फाटले लॉकडावनान आमी भरपूर कार्य केलें. हांव रिपीट करिना, निलेश भाईन ऑलरेडी सांगलेलें आसा की सगळ्याचे विचार एकाच डायरेक्शनान वचपाक लागले. कित्याक आमची दोरी आसा इतली घट्ट आसा की म्हाका गॅरंटी आसा की लायफ टायम ही दोरी अशीच घट आसतली आनी आमचो बरो केन्नाच फुटूंक पावचो ना, हो बरोच आसतलो. तशेंच सॉरी स्वामी समर्थ. बेहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गोव्यात मी अनेक वेळा येत होतो, पण मला समर्थाबद्दल तर प्रेम होतंच. काही वर्षापूर्वी मी समर्थाच्या दर्शनासाठी गेलो आणि तिथं मला एका भक्ताने एक छोटासा फोटो दिला. त्या फोटोचा अजूनही मी तसाच दर्शन घेतो. योगायोग असा का साईबाबांची पालखी स्वामी समर्थाच्या मंदिरातून काढायची अशा माझ्या भक्त मंडळाने सांगितलं. त्याप्रमाणे मी दर्शनासाठी आलो. आज योगायोग असा 2 वर्षापूर्वी माझा वाढदिवस आणि स्वामी समर्थाचा प्रकट दिवस आणि आजही तोच योगायोग, स्वामीचा प्रकट दिन आणि माझा वाढदिवस. गोवेकराने आत्तापर्यंत हा माझा 5वा वाढदिवस गोव्यामध्ये मी साजरा करतो आहे. पण स्वामी समर्थाबद्दल मला जे प्रेम निर्माण झालं आणि साईबाबा आणि स्वामी समर्थ यांचे कसे नजीकचे संबंध आहे. मागील आमच्या साईबाबा संस्थानचे अधिकृत मासिक आहे साई लीला, त्यात स्वामी समर्थाचा फोटो कसा आला पाहिजे याचा मी आमच्या संपादकाला सांगितला. त्याप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताच्या आशीर्वादाखाली साईबाबा आणि बाजूला बसलेले स्वामी समर्थ आणि गजानन महाराज याचा फोटो मी
शाही लीला मासिकामध्ये देण्यात आला. काही दिवसानंतर त्या फोटोचं मी तुम्हाला स्वामी समर्थाच्या मंदिरात दर्शन तर होईलच, पण स्वामी समर्थाचं अतिमहत्त्वाचं वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. देवस्थानचे पदाधिकारी आज इथं एकत्र होत आहेत. खरंच स्वामी समर्थ आणि साईबाबा एकच आहेच हे इथं दिसून येत आहे. दत्तावताराने सगळं अवतार हे दत्ता काय खरं म्हणजे अध्यात्म म्हणजे काय की आपण कोण हा प्रत्येकाने ओळखावा. आणि जो कोणी ओळखतो की आपण कोण तो म्हणजेच अध्यात्म. आणि हे कळलं ज्याला ते सर्व काही तुमच्या गोष्टी सुरळीत होत असतात आणि ह्या विधिलिखित असतात. आणि योग एक चांगला योग आल्याशिवाय त्या घटना घडत नसतात. जसं या दोघांनी सांगितल्याप्रमाणे मी तशीच एका मोठ्या व्यक्तीची संबंध जगभर प्रसिद्ध असलेले विचारवंत हिंदू धर्माचे स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल मी तुम्हाला जाणत्यांना माहिती असेल, पण मुलांना मी सांगतो मुद्दामून. आणि मुलांचे प्रेरणास्थान आहेत स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद वकील होते. असे तुम्ही त्यांना असे ऐसा वैसा मत समजिये. ते वकील होते, त्यांचे वडील वकील होते, त्यांचे आजोबा वकील होते. आणि ते कोणी ब्राह्मणाच्या घराण्यातले नव्हते, ते साध्या कायस्थ आपण ज्यांना म्हणतो कायस्थ समाजाचे ते होते. तर आणि ते नास्तिक पण नव्हते आणि आस्तिक पण नव्हते, पण देवामध्ये त्यांना विश्वास नव्हता, देवकार्यामध्ये त्यांना विश्वास नव्हता. जाणा ती ऐकून ही खबर 2008 में स्थापना केलेली आहे. नीलेश वेर्णेकर जो है इसका तरफ से जितना भी कार्य हो रहा है पूरा गोवा भर भी मालूम पड़ रहा है. पेपर में सब पेपर में माहिती आते रहता है, इसलिए उसके लिए तो हम पहले आज देख रहे हैं. फ़ोटो में तो किताब में पेपर में देखता रहता था, लेकिन कोई डरने का मतलब नहीं है. उसके लिए क्या क्या मिलता है वो दवाई यूज़ करना भी है, उस तरीके से चलना भी है, कोई डरने का नहीं. अभी आप लोग कितना खुशी से इधर आ गया, तो कोविड किधर है? हमारे पॉकेट में भी इधर भी रखा है, दवाई रखा है पॉकेट में, इधर भी रखा है. देखो ये भी मिलता है, ये भी यूज़ करो. कोविड का बारे में कोई तकलीफ नहीं है, डरने का नहीं. ये देगा वो कहाँ देगा दवाई. अच्छा, सबके लिए धन्यवाद. और यही कार्य इससे बाद और भी अच्छा होना चाहिए. अगले साल में इससे भी डबल होना. चिमेश्वरी तुकाराम शेडगावकर, पॉलीक्रॉस हायस्कूल. तिसरेल्ले आसा सलोनी मुकुंद वांयगणकर यांच्यानी 84% मार्क्स घेतलेले आसात. कीर्ति विद्यालय कुमारी पल्लवी कीर्ती विद्यालय 88% मार्क घेतलेले आसात. ताळ्यान त्यांची तोखणाय करची. त्यानंतर सेकंड आसा नेहा संदीप, सेकंड जावन आसा कुमारी ललिता. नारायण गणेश सुतार, मगता स्कूल जावन आसा सेंट फ्रांसीस झेवियर. पहिलो नंबर आसा तेजस
सेकंड जावन आसा वेदांत तिसरे जावन आसा सलोनी 84%. आता शांता विद्यालय आकाश श्रीकांत शिरोडकर, आदर्श श्रीकांत शिरोडकर, मगता सुनीता परब तेंच्यान त्यांचो भोवमान करचो. उठू नाकात. आतांच थोड्या वेळान लॉटरी ड्रॉ जातलो. प्रत्येक जाण लॉटरी काडलेली आसतली आनी शिवोली. तशेंच फुटबॉल क्लब ऑफ शिवोलीम जावन आसा ओल्डस्ट क्लब इन गोवा आफ्टर वास्को स्पोर्ट्स क्लब. ओल्डस्ट क्लब इन गोवा FC शिवोलीम. तशेंच अ गोल्डन इरा ऑफ फुटबॉल ऑफ द 80s. एक फायनल असो म्हणजे गांव Bob Shesh, एक सिनियर डिविजन प्लेयर चर्चिल ब्रदर्स हांकां खेळलेलो आसा. बाब एक्स गोलकीपर ऑफ FC शिवोलीम. बाब आमचे जे एवॉर्डीज आहात प्लेयर्स अँड प्रेसिडेंट ऑफ शिवोलीम सांजो कमिटी.
मडगांव बिचोली स्पोर्ट्स क्लब बिचोली, गोमंतक दल, स्वाती शील्ड, सर्वोदय स्पोर्ट्स क्लब. He played for New Delhi, Bangalore, Madhya Pradesh, Bihar, and Pune. Aisa. देव बरें करूं. आमचे सगळ्यांक पयलीं हांव भाऊचें कौतुक करता. हांव नकळो आसलो तें आमी खूब व्हडले गँग आसले तेन्ना. म्हाका माल सगळ्याक आसता म्हणजे आमच्या मठान कित्याक येना म्हाका खबर ना मोठो जालो म्हणजे एक 15 दीस एक म्हयन्याची गोश्ट आसतली. त्या नंतर हांगा देवान म्हाका फुड्यान घेतलो आनी म्हाका तेणी आयज पासून ताकद दिली.